सचिन यायचं प्लीज. सचिन पाटील साहेब, सचिन पाटील सगळ्याच्या स्टेजवरती. नक्कीच विकेट खरंच दोघांचा खेळ चांगला होता. आपला संघ टीम कोणा एकामुळे जिंकत नाही मित्रांनो. टीम आपल्या 11 खेळाडूंमुळे जिंकत असते. तुमचा 11 खेळाडूंचा परफॉर्मन्स खरंच काय तुम्ही टाळ्या होता मित्रांनो. आज आपला लालवाडी संघ खूप दिवसांनी एंट्री केली आणि आपला संघाचा काय असतो ना आपण संघ ते दाखवलं. खरंच 11 खेळाडूंचा खेळ, या दोघांचा खेळ, टाळ्या होत्या यार. लाजवाब खेळ, अख्खी जावा डिपेंड केला या संघाने. क्वालिटी क्रिकेट. थँक्यू सो मच. मनाच्या अंतर्गत धन्यवाद. चला प्लीज संदीप, टीम आपली बॅटिंग लाईन महिन्याच्या आतमध्ये गेले. मॅचला करूया सुरुवात. जो संघ गेला सेमीफायनल साठी अर्थात शिवशक्ती स्पोर्ट लालवाडी संघ. प्लीज संधी आपला टेलमॅन पाठवा. नाही प्लीज बबनराव पॅनली 2 रनची आपला टेलमॅन नसेल तर टेलमॅन पाहिजे आपला. काय एरिया चेतन बितन कोण चालणार नाही, टेलमॅन आपलाच पाहिजे. मॅचला करू सुरुवात. टॉस जिंकला आपल्या टीमने आणि घेतला तो म्हणजे गोलंदाजीचा निर्णय. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने. महत्वाची मॅच, गटातील दुसरी मॅच पाहतोय आपण. चांगली मॅच. संघ लालवाडी संघ जिंकला, तो जिंकला सेमीफायनल साठी. नक्कीच कौतुक करावं लागेल. दावडे संघ देखील खूप मेहनत घेतली. दावडे संघ हरला असेल पण त्यांचा प्रयत्न नाही हरले मित्रांनो. खरंच चांगला खेळ दावडे संघाचा. जाऊया मॅचचे पंच पाहतोय, ऑफिशियल पंच आपण पाहतोय. पहिला चेंडू फटका बसला. तिथे शिवाजी असेल, शिवाजी चुका करत नाही आणि शिवाजी कडून होते चूक. साधी सोपी सिंपल पकडायची होती, हातामध्ये घ्यायची होती, झोक्यामध्ये पकडायची होती. झोका तुटला आणि झेल ड्रॉप. त्याच्यानंतर फक्त सिंगल, एक धाव. एका धावेने अकाउंट ओपन झाले. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका साईडला करण, दुसऱ्या साईडला चिक्या. ओहो बाउन्सर, तिका बाउन्सर पाहतोय. महत्वाचा चेंडू तिका बाउन्सर टाकला जातोय. पहिला चेंडू 1 धाव, त्याच्यानंतर सिंगल 2 धावा. 1 चेंडू 1 धाव, 2 चेंडू 1 धाव. तिसरा चेंडू लक्ष्मणचा. ओहो यावेळी ऑन साईडला उडवायचा होता, परत तिथे शिवाजी आला. कॅच होईल का? ओहो विकास बने आला. आता शिवाजी चुकी करणार नाही, कारण एकदा चुकी झालेली माणूस परत चुकी करत नाही. आणि आता शिवाजी पकडतो सोपी सिंपल साधी झेल आणि फलंदाज चिक्या चा करतोय संपुष्टात खेळ. धक्का क्रमांक 1. नक्कीच टीम राम आता थोडं प्रार्थना होत्या, आपल्याला सेमीफायनल जिंकायचं आहे मित्रा. आता थोडं प्रॅक्टिस, थोडा जबाबदारी असू द्या. खरंच लालवाडी संघ खूप मेहनत असते. चिक्याची विकेट. धक्का क्रमांक 1 लागला जातो लालवाडी अर्थातच आंबेगर संघाला. 3 चेंडूचा खेळ झालाय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाहतोय विशाल. बॅटिंग करावी लागेल. आटली संघ देखील कमी नाही. आटली संघाने टॉस जिंकला. गोलंदाजीचा निर्णय. हा संपूर्ण टीम पाहतोय. आटली नवीन जर्सी, नवीन जोश. शंकर सेगे पाहतोय. सकसचे सर्व लक्ष्मण पाहतोय. शिवाजी असेल, विकास बने असेल, सुनील बने असेल, संपूर्ण टीम पाहतोय आपण. आटली संघ तर एका साईडला टीम पाहिली जाते. अर्थातच भैरवनाथ स्पोर्ट आंबेकर संघ. पहिला 3 चेंडूचा खेळ झाला. धावा झाला फक्त सिंगल 1. 3 चेंडू 1 धाव. महत्वाचे 3 चेंडू, पावसाचे षटक. हो यावेळी टप्पा पडला, काटा बदलला, कोण बदलला. या सिटीचा व्हाईट बॉल. पंच आपल्याकडे वळतात आणि थोडीशी कसरत करतायत आणि त्याच्यानंतर एक इथे व्हाईटच्या स्वरूपातील 1 धाव. चेंडू झाले 3, धावा झाले 2.
गोलंदाज लक्ष्मणला पाहतो. हो हो, बॅटची काढा होती. त्याच्यानंतर एक बॅटला लागले तेव्हा सिंगल, एक धाव. एका धावेसाठी सिंगल धाव चेंडू दिला जातो. पंच आपल्याला सांगतो या सिटीचं एक सिंगल धाव. 4 चेंडूचा खेळ झाला. 2 गो. महत्वाचे 2 चेंडू. आज आटोली श्री मानदेव स्पोर्ट आटोली संघाची एंट्री आपण खूप दिवसानंतर पाहतो. अरोर संघ खूप दिवसानंतर मेहनत करून आला, प्रॅक्टिस खूप केली. नवीन वर्षाची पहिली एंट्री असेल. खरंच मेहनत करून आले संघ. ओ बॅटची काढा तिथे सुनील बनेच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. फक्त सिंगल. एका धावेसाठी चेंडू गेलाय फरार. एकच धाव. चेंडू झालेत 5. 1 to go. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. नवीन द्या. पॉवर प्लेस आहे नवीन द्या. पॉवर प्ले नवीन द्या. ही नवीन चेंडू द्यायचं एका चेंडूसाठी. थोडं स्पीडअप करा प्लीज. पंच ऑफिसर पंच नवीन पंच पाहतो. संतोषला थोडं स्पीडअप करा. एक चेंडूचा बॉक्स देखील नेऊन द्या. पिंट्यामध्ये एक चेंडूचा बॉक्स इथे असू त्या जाळीमध्ये. 1 to go. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. धावा झालेत 3 ऑफ द स्कोर बोर्ड. लॉस ऑफ द 1 विकेट्स. महत्वाचे एक चेंडू बाकी असेल. सगळ्याला फलंदाज पाहतोय आपण. विशालला महत्वाचा एक चेंडू. शॉटम जॅक केला जातो. फटका बसला तिथे. विकास बने असेल. विकास बने करत तो थोडीशी तारल लागल्याने चेंडू थांबला जातो. थोडी वेगाने 2 धावा पुरवल्या. फेकी पाहू शकता. हो हो, फेकी तर वेगाने केली जाते आणि पंचाने आपले नाकारले. तोपर्यंत चिताईच्या चपाईने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 पहिल्या षटकाचे होते समाप्ती. टाटा बाय बायचा इशारा आणि धावफलक जाऊन पोहोचले. सिंगल डिजिट 5 धावा. लॉस ऑफ द 1 विकेट्स. चला स्पीडअप करा मित्रांनो. एक चांगली स्पर्धा अर्थात आयोजन पाहतो आपण. एक दमदार स्पर्धा आयोजन पाहतो अर्थातच रॉयल स्ट्रायकर मानकोट संघ तो देखील आपल्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये खेळायला दिसेल. आता शांत आहे पण तो शांत नाही. मैदानात गेला की त्यांचा खेळ पाहू शकता रॉयल स्ट्रायकर टीमचा. ते शांत नसतात. त्यांचा खेळ शांत नसतो. खरंच बॅटिंग करावी लागेल रॉयल स्ट्रायकर टीम. प्रेक्षणीय सामना पाहायला मिळेल. एका साईडला आयुर्वेद स्पोर्ट गुरेगर संघ. नक्कीच 5 झाले. 5 लिहायला पाठवून. ठीक आहे. 6 झालेत. 6 चेंडू 6. थोडंसं नरेश दादा आमच्या नरेश दादा थोडंसं गुलकोन द्या प्लीज. चेतन नरेश दादा थोडंसं गुलकोन द्या. लिपन थोडी चुकी करतात. नक्कीच पहिल्या षटकामध्ये दादा झाले 6. चुकी होते माणसाकडे होते पण नरेशदा सारख्या चुका करतात. कितींदा माणूस चुका करा आपल्याला मार खायची वेळ येईल. चुका सारखं करू नये. 6 चेंडू 6चं समीकरण झालंय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण पाहतो गोलंदाज शिवाजीला. एक लांब लचक हाईटचा गोलंदाज. ओव्हर क्रमांक 2 मध्ये साकेला फलंदाज. ऑन साईटला चाबूक. शॉटम जॅक नाही तर हा शॉटम पूल सक्सेसफुल वंडरफुल येतो. मॅक्झिमम बिग षटकार. इट इज अ धावा मिळती पुरा अर्धा डझन. काय फटका सजवला. शिवाजीवरती अटॅक. स्वॅग से करेंगे स्वागत. शिवाजीचं स्वागत केलं पहिल्या चेंडूवरती. शिवाजीवरती विराटे फर्स्ट. धावा 6 ने पुढे ढकलतात. जाऊन पोहोचतायत 12 धावा. कमबॅक करावा लागेल. यावेळी देखील शॉटम जॅक केला. फटका काढतो. विजय बने असेल तिथे. स्वतःशन करतो. थोडंसं फंबल होतो. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही. फेकी पाहतोय. फेकी थोडीशी चुकीची. हो डेंजर एंडला पंच संतोषवरती केली जाते. आतली सुनील बनेलवरती. संतोष आपल्याकडे वातावरण आपल्याला सांगतायत ह्या धावा पूर्ण केल्या जातील का. 2 हो धावा केल्या जातात वेगाने. 2 पूर्ण आणि 2 ने धावफलक जाऊन पोहोचतोय 14-14 धावा. नक्कीच ग्रामीण क्रिकेट आहे मित्रांनो. ग्रामीण क्रिकेट ना खूप अवघड असतं. ग्रामीण क्रिकेट आपल्या गावासाठी खेळत असतो. आपल्या आईच्या नावासाठी खेळत असतो. खरंच मेहनत करावी लागते. ग्रामीण क्रिकेट असं नाही 11 खेळाडूंना खेळ दाखवावा लागतो. तोच खेळ आत मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. 2 चेंडूचा खेळ झाला. धावा झाला 14. हो यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षण असेल. वेगाने एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. फेकी करेपर्यंत 2 धावा पूर्ण केला जातात. तिथे एक्सप्रेशन पाहतो आपण. दीपक शेळकेला एक लेजेंड खेळाडू दीपक शेळके पाहतोय. लॉंगअपला तैनात असतील. 2 धावा वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. 2 ने धावफलक पुढे जाते. जाऊन पोहोचते 16 धावा. बॅटिंग करतोय आता मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला करून पाहतोय. दुसऱ्या साईडला विशालला पाहतोय. हो यावेळी देखील किती टाइम शिवाजी गोलंदाजी करणार. या वेळेला यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यस त्या आउट असतं. फलंदाज पाहतोय आपण. आउट कोण झाला.
करण बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक 2 लागतो अर्थातच आंबेकर संघाला. करणची विकेट आली. मैदानाच्या आतमध्ये करणची जागा भरून घेण्यासाठी नवीन फलंदाज रोहनला पाहतोय. चेंडूचा खेळ झाला 4. महत्वाचे 2 चेंडू टू गो. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. चेंडू झाले 4. धावा झालेत 16 धावा झाले. स्कोर बोर्ड पाहतोय 16. विकेट्स पडले 2. महत्वाचे 2 चेंडू टू गो. शिवाजी कमबॅक केल्यासाठी जाणला जातो. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे ओळखलं जातं असा एक खेळाडू पाहतोय आपण. पाहतोय वेस्टर्नच्या पाठी सुनील बने, मोस्ट विकेट किपर ऑफ द मोरणा. सुनील बनेला पाहतोय आपण. टू गो. महत्वाचे 2 चेंडू. 5वा चेंडू साकेला फलंदाज रोहनला पाहतोय. थोडासा अर्थ होतो रनअप मध्ये. छोटासा रनअप पाहतोय. छोटासा रनअप पाहतोय गोलंदाज शिवाजीचा. धावा झाले 16. टू गो. थोडं क्षेत्रक्षण हातावर होतं. प्लीज आपली टीम थोडं सहकार्य करा. थोडं स्पीडअप करा लक्ष्मण. धावा झाले 16. 5वा चेंडू प्रगती पथावर. बॅटच्या स्लॉट मध्ये होता. थोडासा खोटून काढायचा होता. बॅट स्विंग झाले आणि चेंडू येतो डॉट. यस मी पहिलेच कौतुक करतो सुनील बनेचं. मोस्ट विकेट किपर ऑफ द मोरणा सुनील बने. क्लोज विकेट किपर पाहतो. चांगली विकेट किपिंग पाहायला मिळते. हो यावेळी पाहू शकता काय चेंडू गॅदर केला आणि असताना लावला यार. काय होतं सुनील बनेसाठी देखील चांगली विकेट किपिंग पाहतो. या वयामध्ये देखील एवढी चलाकी. खरंच कौतुक करावं लागेल सुनील बनेचं देखील. दुसऱ्या ओव्हरची होते समाप्ती आणि धावफलक जाऊन थांबतो फक्त 16 धावा. खरंच चलाकी पाहू शकता मित्रांनो. एवढा चलाकी करतोय की हा गोलंदाज. खरंच पहिला चेंडू षटकाराला त्याच्यानंतर कमबॅक केला जातो शिवाजी करून. धावा झाले 16. 12 चेंडूचा खेळ झाला. धावा झाले 16. महत्वाचे 6 चेंडू. चला प्लीज शंकर शेट्टी थोडं स्पीडअप करा मित्रांनो. विकास बने दादा थोडं स्पीडअप करा. कारण खूप टुर्नामेंट खेळायचे आहेत. खूप मॅचेस खेळायचे आहेत. अदोर्स या मॅचला खूप वेळ झालाय. खूप वेळ टाइम लागला टुर्नामेंट चालू व्हायला. थोडासा अडथळ्यामुळे ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज पाहतो. स्वतःच्या फॉलो करून पहिलं षटक विक्की बने. छोटा पॅकेट. पहिला चेंडू. ओहो यावेळी टप्पा पडला. त्याच्यानंतर कोण चेंज झाला ते पाठी सुनील बने आणि विकास बने दोघेच खेळत पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट आले. पहिला चेंडू विकास बनेचा डॉट येतोय. धावा झाले 16 धावा. सेकंडला फलंदाज आपण पाहतो रोहनला. हो यावेळेस आडव्या पाठने खेळून काढला. वेगाने एकदा पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न अभि असेल. अभि तेला अभिची फेकी पाहू शकता. सुनील बने करतोय थोडीशी चुकी. थोडं फिरवून गॅदर केला असताना झाली असती विकेट. थोडासा टप्पा पडला आणि त्याच्यावरती तब्बल पंच 3 धावा. 2 धावा की 3 धावा. 3 धावा. ओके 3 धावा. 3 ने धावफलक पुढे ढकलता जाऊन पोहोचते 19-19. अशा चुका करून चालणार नाही. क्रिकेटमध्ये एका धावेला महत्व असतं. कारण एका वोटिंगला आता खूप महत्व आहे मित्रांनो. तसं आता एका धावेला महत्व असेल. कारण एक वोट म्हणजे खूप महत्वाचं असतं. एक धाव देखील खूप महत्वाची असेल. इलेक्शनचं सीझन पाहतो आपण. एका वोटिंगला महत्व द्यावं लागेल. तसं एका धावेला महत्व द्यावं लागेल. एक धाव ही खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये मित्रांनो. हो यावेळी आडव्या बॅटने सिंगल सिकी सुनील बने. हो यावेळी फेकी केली आणि त्याच्यानंतर विकेटचं पतन. फलंदाज रोहन रनआउटच्या स्वरूपात धक्का लागतो. धक्का क्रमांक 3. बॅक टू त्यांचा नसेल आउट. नो डाऊट सॉरी नसेल आउट. थोडासा लावण्यात लेट झाला. पहिला अटेम्प्ट चुकला. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये असताना चेंडू लावला आणि त्याच्यावर एक सिंगल. 3 चेंडूचा खेळ झाला. धावा झाले 20. 4था चेंडू. हो यावेळी इनसाइड आउट खेळायचा होता. स्वतःच्या प्रयत्नाने चेंडू अडवला जातोय. फक्त सिंगल एक धाव. एका धावेने धावफलक वाढणार नाही. एका धावेने धावफलकाला वेग लागणार नाही. आपली गाडी रुळावरती आणावी लागेल. आपल्या गाडीला थोडासा स्टार्टर द्यावा लागेल. अर्थात टीम आंबेकर संघाला. टू गो. हो यावेळी आडव्या आठने तिथे आबे असेल. 1 बॉस गॅदर केला असतो. फेकी करून दुसरीचा प्रयत्न. हो पाहू शकता मित्रांनो. आबीची मंगाची फेकी चुकली आणि आबीची आत्ताची फेकी पाहू शकता यार. जसा आगीचा गोळा फेकला जातो तशी फेकी केली जाते सेकंड यार. खरंच ह्या फिल्डरची ताकद पाहू शकता. आबी काय फेकी केली. नेक्स्ट सिटीचं फक्त सिंगल एक धाव. काय फेकी पाहतोय शिवाजीने. पहिला विकेट देखील झाली. फक्त सिंगल एक धाव. दत्ता मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 1 टू गो. एका सडीचा खेळ असेल. धावा झालेत 22-22. 22 धावफलक लागले जातोय.
लाजवाबपैकी पाहिले अभिषेक आपण खरंच कौतुक करावं लागेल. आठवली संघाचं देखील खूप मेहनत करतो आठवली संघ. आठवली संघामध्ये आज गावामध्ये 3-3 संघ खेळतात. एका गावामध्ये कमसे कम 50 ते 70 ते 80 पोरं युवा खेळाडू खेळले जातात. एका गावामध्ये 3 टीम्स, आम्ही 3 असलो तरी कोणापेक्षा कमी नाही असा आमचा गाव सांगत असतो. अर्थात आठवली टीम पाहतो. खरंच कौतुक करावं लागेल या गावाचं देखील. 1 to go शेवटचा चेंडू बाकी असेल. महत्वाचा एक चेंडू टाकेला फलंदाज लेफ्ट हँडर फलंदाज पाहतोय. दत्ताला एका चेंडूचा खेळ बाकी असेल. बॅटिंग करावी लागेल. दत्ताला षटकार मारावा लागेल. महत्वाचा एक चेंडू. ओहो बॅटची कडा चिकी एज आणि त्याच्यानंतर सिंगल. एक धाव. एका धावेने धावपळ पुढे ढकलत जाऊन पोहोचेल 23 धावा. आणि आता समीकरण असेल 18 चेंडू 24 धावेंचं. कुठेच जाऊ नका, पाहत राहा मैत्री चषक 2025. तोपर्यंत जाऊया टॉस का बॉक्स मध्ये. ते टॉस करू दोन्ही टीम्स. एका साईडला टीम असेल वरंडेवाडी टीम, तर दुसऱ्या साईडला टीम पाहतो अर्थात न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी. तर एका साईडला आई इटलाव स्पोर्ट बाये संघ. यायचं आहे प्लीज बाये संघ. जर आपल्याकडे आवाज येत असेल मित्रांनो, आपला कॅप्टन लगेच पाठवायचा आहे. जर दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आपला कॅप्टन नसेल तर 2 रनची पॅनल्टी दिली जाईल. बाये संघ यायचं प्लीज दोन्ही टीम्स लगेच यायचं मित्रांनो. हॅलो हॅलो चला प्लीज बाये संघ जर आपल्याकडे आवाज येत असेल मित्रांनो, बाये संघ आपल्याला पॅनल दिली जावं लागेल प्लीज मित्रांनो. थोडं सहकार्य करा. वरनेवाडी टीमचे कॅप्टन उपस्थित असतील मित्रांनो. जर आपल्याकडे आवाज येत असेल आपण टॉस करूया. अर्थातच आमचे सचिव सचिनजी पाटील साहेब यांच्या या मॅचचा टॉस करूया. आमचा पाठीचा कणा संपूर्ण टीम पाहतो, संपूर्ण आयोजन कमिटी. प्लीज बाये संघ थोडा स्पीड अप करा मित्रांनो. एक चांगली स्पर्धा पाहिली जाते. कॅमेरा वर्क पाहतो आपण. किस्कोच्या माध्यमातून मॅचेस दाखवल्या जात आहेत. एक चांगली स्पर्धा अर्थात टॉस कबा सोजीने आपण पाहतोय. सदाशिव भाऊ दाजी आधारस्तंभ, लक्ष्मण पवार दादा असतील, अनिलजी सावंत साहेब असतील, संतोषदादा पवार साहेब असतील, सुशील दादा जगताप दादा असतील, जयवंतदादा वरंडे असतील, सर्व आधारस्तंभ युवा नेतृत्व सर्व असतील. आपण सर्वांचं मनाच्या अंतर्गत धन्यवाद करूया. थँक्यू सो मच. चला या प्लीज दावडे संघ प्लीज बाये संघ आपली मॅच आहे मित्रांनो. आपल्याला थोडं सहकार्य करावं लागेल. बाये संघ असं करून चालणार नाही मित्रांनो. टॉससाठी यायचं आहे. नक्कीच मोनाक्रियाचे उपसचिव सचिव पाहतो आपण सचिन दादा त्यांच्या असं टॉस केला जाईल. याचे नितीनदा प्लीज दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा. याचे दोन्ही कॅप्टन्स खूप साऱ्या शुभेच्छा असतील. गटातील शेवटची मॅच असेल तो कॉल कोणाचा असेल? कॉल असेल वरनेवाडी टीमचा कॉन सिंग. काटा कॉल केला जातोय आणि पाहतोय काटा आलाय. आता सकाळी 3-4 कॉल केले. ज्या संघाने कॉल मागितले तोच कॉल आलाय. काटा कॉल केला. आपला निर्णय काय असेल दादा आणि काय सांगाल या टुर्नामेंट बद्दल? आम्ही पहिले फिल्डिंग करू आणि टुर्नामेंट बद्दल सांगायचं म्हटलं तर मला वाटतं ही डेट्स खाली होती, परंतु त्या संतोष मोहिते आणि मित्रपरिवार त्यांचा रॉयल स्ट्रायकर्स मानपूरची पोरं आहेत बघा, त्यांनी मला वाटतं एक 7-8 दिवसातच टुर्नामेंट ऑर्गनाईज केल्या आणि एकदम जबरदस्त ऑर्गनाईज केल्या. त्यात कमिटी मेंबर पण आहेत थोडेफार. आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर आयोजन आता प्रत्येक आयोजन आपलं चांगलंच होत आहे इथं, त्यामुळे काय आता जास्त आयोजनामध्ये बोलण्यात काही अर्थच राहिलेला नाही. खरंच नितीन तुम्ही सर्व आयोजनाला खूप वेळ सहकार्य करता. तुमचा असा चेहरा, तुम्ही बोलणारे शब्द मनाला लागून जातात. थँक्यू सो मच. टॉस जिंकण्याने घेतलाय तो म्हणजे गोलंदाजीचा निर्णय. जर टॉस आपल्या बाजूने असता तर आपला निर्णय काय असता? टीम बाये संघ आम्ही पण फिल्डिंगमध्ये घेतली असते. ओके. कॉल तुमच्या बाजूने नसेल आपल्याला करावं लागेल. बॅटिंग कुठे जाऊ नका, पाहत राहा मैत्रीच्या दहाव्या दोन्ही टीम्सला शुभेच्छा. टॉस जिंकला न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी टीमने आणि घेतलाय तो म्हणजे गोलंदाजीचा निर्णय. कुठे जाऊ नका, पाहत राहा मैत्री चषक 2026 ची दमदार स्पर्धा. चला पंच प्लीज जास्त वेळ नाही यायचा. खरंच थोडं सहकार्य करा. पंच खूप विलंब झाला कारण संध्याकाळ 17 मॅचेस 1-1, 2-2 व्हायच्या देखील होऊ शकतात. थोडं सहकार्य करा. ओ सायकलला फलंदाज अभि पाहतो. पहिला चेंडू हो यावेळी टेजरला हो सर फेकी प्रॉपर झाले असते ना, विकास बनेला डगावचा रस्ता दाखवला असता. फेकी थोडीशी चुकीची आणि त्याच्यानंतर ही छोटी धाव. नक्कीच दीपकराव शेळके वेलकम दादा. खरंच तुमचं कौतुक करून राहिला दादा. वेलकम. एक लेजंड खेळाडू पाहतो दीपकरावांना आपण. आपल्या टीमचा एक लेजंड खेळाडू दीपकराव शेळके, जरी काळ खूप गाजवला होता असे खेळाडू. पहिल्या चेंडू सिंगल, एक धाव.
फुल टॉस होता, खोदून काढला जातो, सिंगल एक धाव. यावेळी डेंजर एंडला. हो विकास बने आज थोडस जीवनामध्ये काहीतरी आपलं नशीब घेऊन आलंय काय. बॅक टू बॅक 2 जीवदान भेटले जात आहेत. पहिल्या चेंडूवरती जीवदान, दुसऱ्या चेंडूवरती जीवदान, 2 सिंगल, सिक्की सिंगल, चोरट्या सिंगल पाहतो आपण. 2 चेंडू 2 धावा. गोलंदाज पाहतो आपण करणला. हो यावेळी इनसाइड आउट, फटका ऑनसाइड पद्धतीचा घेऊन गेला. चेंडू चालला कार्पेटला, गुदगुल्या करत या सिटीचा मॅक्झिमम 4-4-4 चौकार. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉल घेतोय सीमा रेषेची भेट. अभि जगताप मैदानाच्या आतमध्ये सेट ऑन फायर. पहिला चेंडू 1 सिंगल, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर 4 धावा चौकार. धावा झाले 6, 3 चेंडू 7 धावा, 6 धावा. हो यावेळी काय फटका पाहू शकता मित्रांनो. बॉडी लँग्वेज पाहू शकता, बॉडीचा भार पाहू शकता. फटका खेळून गेला, फटका निघून जातोय. मरीनचा मरीन ड्राईव्ह आणि इथे अभिषेक जगतापचा कव्हर ड्राईव्ह पाहण्याजोगा होता. बॅक टू बॅक 2 चौकार. काय बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये, आतिषबाजी करतोय. 4 चेंडू झाले, धावा वेगाने पुढे जाऊन सरकल्यात 10च्या वरात. जर विचार केला तर विन असेल 24 ला विन असेल. बॅटिंग करावी लागेल, बॅटिंग केली जाते. पावल्या षटकामध्ये अटॅक केला जाते. महत्वाचे 2 चेंडू पुटुगो कमबॅक करावा लागेल करणला. हो यावेळी शॉटन पूल करायचा होता, थोडासा बॅटच्या टिकी एजला लागला, त्याच्या चेंडू निघून जातो. फक्त सिंगल, एका धावेसाठी एकच धाव. महत्वाचा 1 चेंडू. काय होतं शेवटच्या चेंडूवरती नवीन चेंडू बाहेर जातो. आयोजन कमिटी प्लीज राहू सगळं टीम, तुम्हाला आज नवीन चेंडू खूप आणावे लागतील. लास्टच्या चेंडूवरती तुमचा चेंडू नवीन बाहेर होते, नवीन चेंडू द्यावा लागेल. महत्वाचा 1 चेंडू बाकी असेल ओव्हर क्रमांक 1 मधील. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. चला स्पीडअप करा विकास बने आधी जाता प्लीज, थोडं स्पीडअप करा, लगेच घ्या कारण खूप विलंब झाला. स्पर्धा संध्याकाळी तुम्हाला जाऊ होईल. जर आपला संघ जिंकला तर फायनल देखील चांगल्या ओव्हरची झाली तर मजा येईल पाहायला. एवढी मोठी स्पर्धा, फायनल देखील चांगलीच झाली पाहिजे. 1 टू गो. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. धावा झाल्या 11. हो यावेळी बाउन्सर बॉल खेळून झाला जातोय. टॅप क्रिकेट, टॅपचा फटका, सिंगल 1 धाव. दुसरीचा प्रयत्न. हो चुकी होते. अध्यक्ष थोडीशी चुकी करतायत कारण अध्यक्षांना आता क्रिकेटमध्ये थोडंसं दुर्लक्ष केलं जाते, त्याच्यामुळे थोडंसं असं होतं. पहिल्या षटकाची होते समाप्ती आणि धावफलक जाऊन पोहोचतो 2 धावेने. 13च्या घरात 13 झालेत. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस केला. वर्डेवाडी टीमनं टॉस जिंकला आणि घेतलाय तो म्हणजे गोलंदाजीचा निर्णय. बाहेर संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. एक चांगली मॅच ती देखील पाहायला मिळेल. महत्वाची मॅच. 6 चेंडूचा खेळ झालाय. धावा झाले 13. विशाल ना बॉलर आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज पाहतो आपण ऋषीला. ओहो यावेळी बॅटची एज तुने सुना मैंने भी सुना. यावेळी बॅटची थोडीशी टिकी एज होती. कॅचचा कॉल होता. कॅच ड्रॉप पर्यंत सिंगल 1 धाव. एका धावेने धाव थोडंसं पुढे ढकलेल. जाऊन पोहोचो 14 धावा. यावेळी चाबूक फटका. जसा एक्के फोटोमधून गोळी निघते तसा विकेटच्या बॅटमधून हात चेंडू निघालाय. धाड चौकार. काय 47 साठी बॅटिंग केली जाते. 41 मधून जसं गोळ्या निघतात ना तसं विकास बनेच्या बॅटमधून धावा निघतात. हा चौकार आला जातो. धावेने 4 धावा जातात पुढे. जाऊन पोचतो 18 धावा. आपण ओव्हर क्रमांक 2 मध्ये पाहतो ऋषीला. एक चांगला गोलंदाज रील स्टार व्हिडिओ एडिटर पाहतोय. यावेळी आडव्या बॅटने खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. या सिटीचा डॉट बॉल कमबॅक केलाय. तू शेर तो मै 1.25 शेर. कमबॅक केला जातो ऋषीकडून. महत्वाचे 3 चेंडू झालेत. महत्वाचे 3 चेंडू बाकी असतील. यावेळी आडव्या बॅटने फटका बसला जातोय. कॅचचा कॉल. कॅच पकडली जाते. काय कॅच होती यार, खाली बघून कॅच पकडली आणि तो धक्का क्रमांक 1 लागतोय आपल्या टीमला विकास बनेच्या रूपात. बॅक टू द गार्ड विक्की बने. चार चेंडूचा खेळ झालाय. ऋषी पाहतो मध्ये. ऋषीचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. एक चांगला एडिटर पाहतो, व्हिडिओ पाहतो, चांगली व्हिडिओ एडिटिंग करतो ऋषी. तोच पाहतो बॅटिंग देखील गोलंदाजी देखील करतो, चांगली एडिटिंग देखील करतो. खरंच कौतुक करावं लागेल. आपल्याला मोठं करावं. आपला मराठी माणूस आपल्याला मोठा करावा लागेल. आपल्यातली माणसं आपल्याला मोठं करावं लागतात. खरंच 4 चेंडूचा खेळ झाला. 2 to go.
महत्वाचे 2 चेंडू. सेकंडला फलंदाज लक्ष्मण पाहतो 2 चेंडूसाठी 2 गो. ओहो यावेळी देखील बॅटला थोडासा ब्रश होतो चेंडू, त्याच्यानंतर चेंडू निघून जातोय. फक्त सिंगल, एका धावेसाठी सिंगल, 1 धाव. 5 चेंडू हा खेळ झाला, एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 19 धावा. आता समीकरण असेल फक्त 5 धावेंचं, 1 षटकार, मॅच फिनिश होऊ शकते. मॅच करेल का धोनी सरांच्या स्टाईल मध्ये लक्ष्मण फिनिश? धोनी सरांचा फॅन देखील मोठा आहे. लक्ष्मण करतोय का मॅच फिनिश? पाहूया. 7 चेंडू 5चं समीकरण, महत्वाचं 1 चेंडू, 1 to go. ऋषीने कमबॅक करून दिला टीमला. थोडंसं पहिल्या षटकामध्ये धावा नसताना तर मॅच झाली असते. ओ यावेळी फटका तर खेळा क्षेत्रक्षण असेल. क्षेत्रक्षण काय क्षेत्रक्षण करतो यार, लाजवाब क्षेत्रक्षण. त्या क्षेत्रक्षण पकडली जाते दुसरी झेल. बॅक टू बॅक 2 विकेट्स. काय क्षेत्रक्षण करतो यार, लाजवाब क्षेत्रक्षण. विकेट क्रमांक 2. धक्का लागतो आता टीमला लक्ष्मणच्या रूपात. थोडंसं षटकार मारल्यामध्ये लालची झाला आणि फटका फसला आणि विकेट पाहतोय लक्ष्मण शेळकेची. आता समीकरण बदललंय. 6 चेंडू 5 धावा. मॅच होऊ शकते. पाहू शकता लालवाडी आणि धावडे संघाची देखील मॅच कशी झाली होती. ही मॅच देखील बनू शकते. आटोली संघाला अनुभव आहे. 5चा संधी. 6ला 7 धावा थोडासा अवघड झाला होता. आता 6ला 5 धावा. मॅच बनू शकते, मॅच होऊ शकते. मॅच करावी लागेल, पण सर्व टीम्स खेळण्यासाठी आज ग्रामीण क्रिकेट पाहतोय. 6 चेंडू 5चं समीकरण, 19 धावा झालेत. महत्वाचे 6 चेंडू. गोलंदाज ट्राय करतो, गोलंदाज पाहतोय आपण. चेतन गेला का? स्लोअर गेम टाकला. हो टप्पा, बॅटची कडा, त्याच्यावर सिंगल, 1 धाव. नितीन गोलंदाज सनीला पाहतो ओव्हर क्रमांक 3 मध्ये. आता समीकरण बदललंय. 5 चेंडू 4 धावा. मॅच होऊ शकते. जर आबीची विकेट आले ना मॅच बनू शकते. महत्वाचे 4-5 चेंडू. धावा झाले 20 धावा. हो यावेळी फटका तर चांगला होता, फक्त तो थोडं चेंडू घालवण्याची कामं होते आणि त्याच्यानंतर फक्त सिंगल, 1 धाव. आता समीकरण बदललं. धावफलक जाऊन पोहोचले 21 धावा. 4 चेंडू 3चं समीकरण. आजच्या सत्रामध्ये मॅचेस थोड्याशा हाय व्होल्टेज होत आहेत. जर आंबेकर संघ पहिल्या षटकामध्ये धावा थोड्याशा थांबल्या असताना मॅच बनली असती, त्या पहिल्या षटकामधल्या धावा थोड्याशा तुम्हाला मागात पडू शकतात. आता समीकरण बदललंय. 4 चेंडू 3चं समीकरण. नक्कीच वेलकम बंटी बायेगावचा. बंटीला पाहतोय आपण, एक चांगला फलंदाज बंटीला पाहिलं होतं आपण. हे चांगला खेळाडू बंटी बाय टीमचा पाहतोय. खरंच इन ऍक्शन नंतरच्या मॅच मध्ये पाहिलं जाईल. ओहो यावेळी फसवला जातो जायाक. मैच में ट्विस्ट, मैच हो गया अभी थोड़ी सी पलटवार. क्या हो गया, क्या बन गया, क्या घड गया. डोक्याचा ताण वाढला. आता झालंय मॅच मध्ये थोडंसं डोके तुकीचं ताप. आता आटोली संघ थोडेसे नाराज, सगळ्यांचे कमरेवरती हात. आटोली संघ काय होते आता, थोडासा मॅच बनली जाईल का. 3 चेंडू 3चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये सुनील बने सायकला असेल, शिवाजी नाव सायकला असेल. गोलंदाज पाहतोय आपण सन्नीला. कमबॅक केलाय सन्नीने, मॅच बनली. पण 5चा संदेश जर सुनील बने असता तर मॅच झाली असते. ह्या बनेला सुनील बने आहे, मॅच होऊ शकते का बघूया. महत्वाची मॅच. 3 चेंडू 3चं समीकरण. आजच्या मॅचेस थोड्याच्या हाय व्होल्टेज व्हायला जात आहेत. ग्रामीण क्रिकेट का म्हटलं जातं मित्रांनो, ग्रामीण क्रिकेट का एवढ्या लेवलला गेलंय, कारण ग्रामीण क्रिकेट आम्ही गावाच्या नावासाठी खेळत असतो, तेच क्रिकेट पाहतो. 3 चेंडू 3चं समीकरण. ओहो शांतता शांतता शांततेचं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट म्हटलं जातं. सुनील बनेकडून हे क्रिकेट खेळलं जातं, त्याला हे क्रिकेट आवडतं. सुनील बने देखील कमी नाही. सुनील बनेला नावाजलं क्रिकेट खेळावं लागेल, कारण सुनील बने मॅच जिंकू शकतो, त्याला शांततेचं क्रिकेट माहीत आहे. आता समीकरण असेल 2 चेंडू 2 धावा. मॅच होती कुठे, 24चं समीकरण होतं. मॅच पलटली, धावा झालेत 22. 2 चेंडू 2चं समीकरण. ओहो यावेळी बाउन्सर 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 तीखा बाउन्सर. ओहो मैच में पलटवार, गेम में आ गए ट्विस्ट. डोक्याचा ताण वाढलाय. आता काय होतंय आणि काय बिघडतंय, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. हाय व्होल्टेज मुकाबला, हाय व्होल्टेज ड्रामा. रामा रे रामा. 1 चेंडू 2 धावेचं समीकरण. आता काय होतंय, समीकरण बदललंय. क्रिकेटचा ड्रामा पाहतोय. या ड्राम्यामध्ये आमची खेळपट्टी
एक चेंडू 2 धावा, मॅच बनू शकते. काय होतंय? शांतता शांतता. गोलंदाजावरती दबाव, बॅट्समॅन वरती दबाव. एक चेंडू 2 धावा. हो फटका बसला की मॅच बसली. फटका नाही तर ही मॅचच बसवली जाते. आणि इथे बाजी मारल्या अर्थातच टीम भैरवनाथ स्पोर्ट आंबेकर संघ. यार डायरेक्ट खांद्यावरती घेतलं जातंय, सेलिब्रेशन केलं जातंय. सन्नी यार काय मॅच. सन्नीसाठी नितीन दादांनी नक्कीच पारितोषिक लावले जाते. नक्कीच नितीन दादा वरंडे यांच्याकडून 100 पारितोषिक दिले जाते. नक्कीच भागवतच्या कॅच साठी 100 रुपये यायचे दोघांनी देखील. आणि या मॅचचा हिरो अर्थातच ठरला जाते